हॅलो नमस्कार. आपण सगळे आहात संतोष सातपुते या चॅनलवरती. आणि मित्रांनो, मी आलो आमच्या शेतात आणि तुम्हाला हे आमचे भात आहेत सगळे वावरामधले. आणि तुम्हाला एक शेताच्या मध्ये गंमत दाखवायची आहे. इथे समोर तुम्हाला दिसत असेल बघा, जांभळीचा एक ती फांदी लावलेली आहे, किंवा इथं खाली पण एक मधी लावलेली आहे. हे बघा, इथं सुद्धा अशी लावलेली आहे. तिथं प्रत्येक वावरामध्ये ना अशी जांभळीच्या फांद्या लावलेल्या आहेत. जांभळीच्या किंवा आंब्याच्या असे टहाळे लावले जातात. हे जांभळीचे किंवा आंब्याचे टहाळे गणपतीच्या वेळेस लावले जातात. तर हे का लावले जात असतील, तर मला असं वाटतं की मे बी हे कारण असावं, त्याचं सायंटिफिक रिझन त्याच्या मागं. आम्ही भात बेनताना आहे ना, आता तुम्ही भातात बघाल ना, तर असे किडे असतात, आळ्या असतात मोठमोठ्या. अख्ख्या वावरात भातांवरती वगैरे असतात हे किडे. आणि पक्ष्यांसाठी हे बसण्याचे स्टँड असावेत, म्हणजे पक्ष्यांनी तिथं मध्ये त्या फांद्यांवरती, सुकलेल्या फांद्यांवरती बसावं आणि तिथून त्यांना चौफेर सगळ्या आजूबाजूच्या शेतात नजर टाकता येत असेल आणि ते किडे टिपून खात असतील. म्हणून मे बी पूर्वजांनी आपल्याकडं ही प्रथा आणली असेल की गणपतीच्या पहिल्या दिवशी असे वावरामध्ये जांभळीचं किंवा आंब्याचं किंवा कुठलेही असं झाडाची फांदी लावावी, जेणेकरून पक्षी त्याच्यावर बसू शकतील. तर यस, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि हे बरोबर आहे का नाही मला माहिती नाही, पण मी हा अंदाज बांधलेला आहे. बरोबर असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्याकडे जर आणखी काही दुसरी अजून या रिलेटेड माहिती असेल तर नक्की सांगा. धन्यवाद.